नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागलमध्ये उमेदवारांकडून जल्लोष करण्यात आला। मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाडगे हे नेते खर्डेकर चौकात एकत्र आले। दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। दरम्यान कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष करताना पाहायला मिळाले। मंत्री हसन मुश्रीफ यांनी उमेदवारांना निकाल येईपर्यंत पर्यटन करून यावं असा सल्ला दिला, तर समरजित सिंह घाडगे यांनी विजय आपलाच होईल असा विश्वास व्यक्त केला। मुश्रीफ आणि घाटगे या युतीमुळे कागलच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट निर्माण झाला। दोन्ही नेत्यांची युती झाल्यापासून कागलमध्ये राजकीय शांतता पाहायला मिळाली। आजच्या मतदान प्रक्रियेत काही अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली। त्यामुळे कागलमधील आजच्या मतदान प्रक्रियेचं वातावरण हे पूर्णपणे वेगळं होतं। दोन्ही नेत्यांनी निकालाची वाट पाहू असं म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला। आता येत आहे दरवेळेला इथं राहून आभार मानायचे त्या कार्यकर्त्याची अशी आपली पद्धत आहे। तर मी आणि रयसाहेबांचे आभार मानण्यासाठी आलेला आहे। पहिल्यांदाच मला यापूर्वी सुद्धा अनेक वेळा झालेला आहे। कितीतरी 2011 साठी सुद्धा आम्ही एकत्र होतो। असंच आम्ही इथंच आभार व्यवहार मानले होते। नाही मुरगुड गेलो, गडीवर गेलो, चंदगड गेलो, काल गुरुद्वार शिरोळ सगळीकडे गेलो ना। काल काही संबंध नव्हता ना एवढा। कार्यकर्त्यांनी आपल्या खूप संयम दाखवला आज दिवसभरात दिसतोय। नाही कार्यकर्ते दोन्ही पार्टीचे हुशार आहेत, संयमी आहे। बऱ्याच दिवसानंतर मतदान आता मग एवढं त्यांनी असताना सुद्धा ईर्ष्या वगैरे नसताना सुद्धा 80% येऊन मतदान झालेलं आहे। मला जे आज आकडे दाखवले ते 80% वर आहे। म्हणजे मी जे आता आकडे बघितले ॲव्हरेज, त्यामुळं प्रचंड प्रमाणात उत्साह आहे। आता राजेसाहेब बोलते ते कार्यकर्ते उत्साह तिथं आलेले आहेत आणि ते आता 3 तारखेचं 21 तारखेला गेलं एवढंच झालंय। ती औपचारिकता आहे आणि चांगल्या फरकाने सगळ्या सीट्स येतील त्याचा विश्वास आहे। ठीक आहे, शुभेच्छा। निकालवर बोलू आपण। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।